आपल्या जीवनात भविष्यात घडणाऱ्या घटना घडामोडींविषयी आपल्याला नेहमीच कुतूहल असतं. या कुतूहलावर राशी भविष्य हा एक उपाय म्हणून पाहिला जातो. राशी भविष्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनात भविष्यात घडणाऱ्या घटना घडामोडींविषयी विशिष्ट असे संकेत मिळत असतात. नुकताच जानेवारी महिना संपून फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. या फेब्रुवारी महिन्यामध्ये मकर राशींच्या व्यक्तींसाठी काय ग्रहमान आहेत, त्यांच्या आयुष्यात शिक्षण, करिअर, आरोग्य, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये काय घटना घडामोडी घडू शकतात, याविषयी आम्ही जालन्यातील ज्योतिषतज्ञ डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांच्याशी चर्चा केली. पाहुयात. नमस्कार, मी राजेश महाराज सामनगावकर, श्री सद्गुरू ज्योतिष कार्यालय, सिव्हिल क्लब, आझाद मैदान, जालना. आज आपल्यासमोर मकर राशीचा राशी भविष्य फेब्रुवारी महिन्यात कसं राहणार आहे हे सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी आलेलो आहे. यावेळेला मकर राशीचं ग्रहमान अतिशय चांगले आहेत. मकर राशीमध्ये मालव्य नावाचा योग निर्माण होत आहे. तो 13 फेब्रुवारी नंतर आपल्या व्यवसायाला आणि भाग्योदयाला अतिशय चांगला ठरणारा योग मानलेला आहे. एकंदरीत मकर राशीचे ग्रहमान त्या ठिकाणी 2 भागात त्या ठिकाणी आहेत. 13-14 तारखेच्या अगोदरचे ग्रहमान वेगळे आहेत आणि 13-14 तारखेनंतरचे ग्रहमान थोडे वेगळे आहेत. 13 तारखेच्या अगोदर मकर राशीला व्यवसायामध्ये थोड्या अडचणी निर्माण होणार आहेत. जर फॅक्टरी असेल, एखादं काही मशिनरीच्या संबंधित आपण काम करणार आहात तर मशिनरीला त्या ठिकाणी मेंटेनन्स निघू शकतो. नंतर आपण या ठिकाणी सरकार दरबारामध्ये फाईन भरण्याचे देखील योग आपल्याला 13 तारखेच्या अगोदर आहेत. एखादं सरकारी काम करत असताना आपण सावधगिरीने करावं. सरकारी ऑफिसर जर असतील तर अतिशय सावधगिरीने करावं की तुम्हाला कोणी लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये देखील अटकवू शकतं. 13 तारखेनंतरचा कालावधी हा अतिशय चांगला आहे आणि मालव्य योगामध्ये तुम्हाला अत्यंत धनप्राप्ती आणि भाग्योदय करून देणार आहे. आरोग्याच्या संबंधित जर आपण विचार जर केला तर 13 तारखेच्या अगोदर आरोग्य हे अतिशय चांगलं आहे. 13 तारखेनंतर मात्र तुम्हाला पोटदुखी, बीपी, लंग्स या संबंधित त्रास होण्याचे योग निर्माण होतात. त्यामुळे 13 तारखेनंतर खाण्यापिण्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवावं आणि आपल्या आरोग्याच्या संबंधित काळजी घ्यावी. धनस्थानाचा जर विचार जर केला तर 14 तारखेच्या अगोदर धन परिस्थिती ही अत्यंत चांगली आहे. पण 13 तारखेनंतर धनाच्या संबंधीच्या बाबतीत मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांसोबत त्या व्यवहार करताना देखील जपून करावा. आपले पैसे त्या ठिकाणी मित्रांकडे डुबण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये जर आपण काही गुंतवणूक करत असेल तर 13-14 तारखेनंतर ती करायची नाहीये. त्यावर अत्यंत आपण स्थिर राहायचं आहे, कारण की नुकसानकारक योग परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती. पारिवारिक जर आपण विचार केला तर अतिशय चांगला महिना हा तुम्हाला पारिवारिक सुखाचा आहे. आपले जे मोठे भाऊ बहीण, परिवारातले जे मोठे लोक आहेत त्यांचं सहकार्य तुम्हाला या ठिकाणी महिन्यात मिळणार आहे आणि त्यांच्यासोबत देखील तुमचे प्रेमाचे संबंध राहणार आहे. शिक्षणाच्या संबंधित जर विचार जर केला तर डोळ्याच्या संबंधित त्रास होण्याचे योग ह्या महिन्यामध्ये आहे. त्यामुळे डोळ्यामध्ये एखादा किडा जाणे, इन्फेक्शन होण्याचे योग ह्या फेब्रुवारी महिन्यात आपल्याला ग्रहमानानुसार दिसून येतात. विवाहाच्या संबंधित जर विचार जर केला तर पार्टनरसाठी, पत्नीसाठी किंवा प्रेयसीसाठी अत्यंत चांगला महिना आहे. जर कुठं काम करत असतील तर गजकेशरी अतिशय धनाढ्य योग निर्माण होत आहे, गजकेशरी योग नावाचा. तर त्यामुळे पार्टनरसोबत देखील संबंध चांगले राहणार आहेत. पार्टनरला देखील आपल्या व्यवसायामध्ये, कामामध्ये अत्यंत पैसा, एखादी चांगली ऑफर येण्याचे योग आहेत. या महिन्यामध्ये 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे. मकर राशींचे देखील पती पत्नी असतील किंवा प्रेयसी असेल, प्रेमिका असेल तरी त्यांच्या देखील संबंध अत्यंत चांगले राहणार आहे. कुठंतरी फिरायला जायचे योग येतील आणि आपल्या पार्टनरसोबत अतिशय प्रेमाचे संबंध राहतील. फेब्रुवारी महिन्यामध्ये 14 तारखेला व्हॅलेंटाईन्स डे आहे. या व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने मकर राशीसाठी अतिशय उत्तम योग आहेत. या महिन्यामध्ये तुम्ही आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे योग देखील येणार असल्याचं डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं आहे. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.